बनवणार आहेत मुगाची उसळ। त्याला अजून थोडेसेच मोड आले नाही, तर तरी पण मी बनवणार आहे। आता भाजीला सध्याला काहीच नाही आहे, तर बनवत आहे। हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा आता मी याच्यात वाटण करत आहे। खोबरं, जिरं, टोमॅटो, कोथिंबीर टाकलेली आहे, एक छोटासा कांदा टाकलेला आहे आणि मी त्याचं वाटण बनवणार आहे। तर मी आता कढई ठेवली, तेल टाकले कढईमध्ये, जिरं टाकते। आता आपण कांदा टाकूया। बघा जिरं पण भाजले, तर आपण आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। टाकून घेऊया। आपण आता हळद टाकूया, अर्धा चमचा। आपण धने पावडर टाकूया, अर्धा चमचा। आपण आता तेलामध्ये मटकी मूग टाकून घेऊ, मुगाची उसळ। हिरवे आहेत मग, पण याच्यामध्ये थोडा कलर जरा तिखट दिसतो। आता मी थोडं खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे, थोडासा रस्सा तो मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। 2 मिनिटं झाकून ठेवते। आपण थोडीशी लाल कश्मीरी टाकून घेणार आहे, हे बघा। आपण वाटण केलेलं आहे ते मी थोडंसं टाकणार आहे। थोडासा रस्सा बनवणार आहे मी, तर पाणी टाकते थोडंसं। भातावरती खायला, भाकरी बरोबर खायला। हे बघा, आता 7-8 मिनिटामध्ये शिजून होते। आपल्याला जास्त शिजवायची नाही उसळ, मोठी उकळी येते। आता त्याला आपण झाकण ठेवूया। आपण आता मीठ टाकून घेऊया। एक चम्मचभर मीठ आहे, मी नेहमी अंदाजेच टाकते। आता बघा छानपैकी कलर येतोय रस्साला पण, बघा रस्सा पण छान झालाय। अजून उकळी येते चांगली, हे बघा कशी छानपैकी उकळी आलेली आहे। शिजत आहे आपली मुगाची उसळ। अजून 4-5 मिनिटं ठेवत आहे, म्हणजे परिपूर्ण मीडियम शिजेल। आता झाकण काढूया। वाव, बघा किती मस्त कलर आलेला आहे, तरी पण आलेली आहे त्याला। आणि आपली उसळ पण शिजलेली आहे, जास्त रसा पण नाही आहे, मीडियम आहे।
आपण भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतोय. तर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी. मी वाटलेली आहे, त्याच्यामध्ये वाटण केलेलं तेव्हा टाकलेली, तरी थोडीशी टाकत आहे. कोथिंबीर टाकून घेते त्याच्यामध्ये. हे बघा काय मस्त कलर आलाय बघा, छानपैकी. तर आता मी वाटीत काढून घेते. जेवायला प्लेट बनवते तेव्हा तुम्हाला दाखवते कशी वाटते, नक्की सांगा. आपली जेवणाची प्लेट तयार आहे. कांदा घेतलाय, भात घेतलाय, त्याच्यावरती मी थोडीशी उसळ टाकलेली आहे आणि वाटीत पण घेतलेली ज्वारीची भाकरी आहे. तर हे बघा, तर कशी वाटते नक्की सांगा. आता मी जेवायला बसते, खूप भूक लागली. नक्की सांगा कशी वाटते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.